आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यात आजपासून पुस्तक महोत्सवाला सुरुवात। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन। 14 डिसेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत पुस्तक महोत्सव असेल। पुण्यात किमान तापमानामध्ये वाढ, मात्र थंडी कायम राहणार आहे, हवामान विभागाचा अंदाज। पुणे शहरातील 325 चेंबरच्या झाकणांभोवती दुरुस्ती। पालिकेकडून झाकणांभोवती दुरुस्ती करून चेंबर रस्त्याच्या समपातळीत आणण्याच्या कामाला वेग आलाय। भोरमध्ये शेतातील रब्बी पिकांच्या भिजवणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। कडाक्याच्या भिजवणीला शेतकऱ्यांची पहाटेची पसंती। पुण्याच्या खेड तालुक्यातील दत्तवाडीत दत्तजयंती निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह। विठू नामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या गजरात आता अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे। पुण्याच्या खेड तालुक्यातील प्रति पंढरपूर कडूसमध्ये दत्त जयंती। भाविकांसाठी मासवडीचा महाप्रसाद। 5000 भाविकांनी घेतलाय महाप्रसादाचा आस्वाद। पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाकरता शेतकऱ्यांना 5190 कोटींचे कर्ज वाटप। जिल्ह्यामधील बँकांनी कर्ज वाटपात 116% लक्ष्य गाठलेलं आहे। राज्यातील 29 लाख हेक्टरवरील क्षेत्र विमा संरक्षित झालाय। रब्बी विम्यासाठी 41 लाख अर्ज आले। प्रशासनाकडून ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन आहे। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार। पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदारसंघामधील आमदारांचा सत्कार।